ये बापरे बघा किती माकडे आलेत बघा. राहू अरे बापरे थांब. मस्त आहे गाडी खरी उतारावर थांबवले. माकडे एन्जॉय करतात. याला पण काहीतरी हवंय बघा. काय हवंय बाबू? हे का खा. हे ट्रॅफिक बघू शकता. ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी लागलेलं ट्रॅफिक आहे. मंडळी नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो आमचा प्रवास आहे हा रोह्यावरून होणार आहे तो पनवेलपर्यंत. आणि हा जातानाचा प्रवास हा आपण करणार आहोत. कारण आहे रस्त्यावरचे खड्डे आणि येणारे गणपती आणि एवढे सगळे भाविक जाणार आहेत रस्त्यावरून. त्याच्यामुळे हा प्रवास आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे ओंकारेश्वर मंदिर देऊळ बांधले शके 1746 आणि जीर्णोद्धार 1861 या ओंकारेश्वर मंदिराचा आपण आशीर्वाद घेतला. आणि आता इथून हा प्रवास आपण सुरू करूया. पुढच्या प्रवासाला लागूया. आता रोह्यामधून बाहेर पडताना धन्यवाद कमान आहे. आम्ही पण धन्यवाद रोहेकरांचे अत्यंत आभार. या बाजूला भारत पेट्रोलियम पंप आहे. हा पंप आहे आणि रस्त्यावर खड्डे आहेत निघतानाच. पण ठीक आहे. रोहा नगर परिषद महानगर गॅस आहे इकडे. आणि आता इथून आम्ही बाहेर पडतोय. रोह्याची माणसं अतिशय प्रेमळ संवाद कुशल माणसं आहेत रोह्याची. आणि एकंदर हा जो अनुभव होता रोह्यामध्ये येऊन सगळ्यांना भेट देण्याचा हा अतिशय विलक्षण असा अनुभव होता. मजा वाटली. यथोचित आदरातिथ्य वगैरे झालेलं होतं. त्याच्यामुळे हा सगळा पाहुणचार घेऊन आता आम्ही निघालेलो आहे. आता इकडे काहीतरी काम चालू आहे रस्त्याचं. म्हणजे ओव्हरब्रिज आहे MMRDA कडून. आणि आमचा दैव दुर्विलास आम्हाला गेट लागलेला आहे. रेल्वे फाटक लागलेलं आहे. हे बघा गेट लागलं आहे आणि रेल्वे फाटक आता रेल्वेला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे हा आता वेटिंग पिरियड असेल. कारण रेल्वे ट्रॅक आहे इकडे. आणि हा मस्त असा रोह्याचा हा निसर्गसंपन्न परिसर. मंडळी हे बघा मस्त गाय निवांत चरते. आणि थोड्या वेळाने मालक तिला घेऊन जायला येईल. आता इकडे कसं असल्यामुळे इकडे ग्रीनरी आहे. हां गवत आहे सगळं व्यवस्थित आहे. आणि रोह्याची माणसं पण छान आणि खूप सपोर्टिव्ह. निसर्ग पण छान. हो ही बघा मंडळी मुंबईकडून ट्रेन आलेली आणि आता कोकणाकडे जाणार आहे. आणि किंवा दिवा रोहा असू शकते. बरोबर वेळ झालेला आहे. हो होय ही दिवा रोहाच आहे. किती सुंदर दिसतंय. कालचा एक अनुभव होता आम्हाला. मी थोडासा रस्ता चुकलो आणि ज्या साईडला जायचं होतं दुसऱ्या साईडला वळलो होतो. आणि अनुभव असा आहे की समोरून काका चालले होते. आता आम्ही थांबलो. त्यांना विचारलं पण नाही. थांबलो. त्यांना कळलं की याला काहीतरी विचारायचं याला काहीतरी प्रश्न पडला. मागे वळून आले 15-20 पावलं. बाईकवर होते. त्यांनी विचारलं काय झालं कुठे जायचं आहे. त्यांना सांगितलं अशा अशा पत्त्यावर मला जायचं आहे. त्या माणसाने जिथपर्यंत आम्हाला म्हणजे जिथे चुकलो होतो आणि जिथे बरोबर ठिकाणी जायचं होतं तिथपर्यंत येऊन सोडलं आणि म्हणे इकडे जा. ही जी माणुसकी आहे ना ही गावाकडे आहे. ही रोह्यामध्ये आल्यानंतर मला माणुसकी दिसली. बरं वाटलं. धन्यवाद रोहेकर. अशीच भेट होत राहो आपली आणि असंच आपलं प्रेम मिळत राहू. आणि लव यू सगळ्यांसाठी. हे ट्रॅफिक बघू शकता. ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी लागलेलं ट्रॅफिक आहे.
आता या मार्गे यायचा आमचा निर्णय चुकला की काय असं वाटायला लागलंय, कारण अत्यंत चिखलातून रस्ता आहे, घाण वाटते आणि कंडिशन बघा काय आहे ती एकदम बेकार. आणि उजव्या बाजूला कारण यांचं काम चालू आहे, हे काम आहे, हे काम बायपास म्हणजे ओव्हरब्रिज आहे, फाटक लागतं कंटिन्युअसली. रोहेकरांना आज बरेच वर्ष त्रास सहन करत आहेत, त्याच्यामुळे मग त्याचा पर्याय म्हणून हा 2 वर्ष काम चालू झालेलं आहे ब्रिजचं, अजूनही पूर्ण नाही. आता होप सो लवकरात लवकर होईल, त्याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. बघूया. हो काय पाहिजे, ये 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 ये. काय हवंय? मोबाईल हवाय का तुला? खाऊ हवाय? हे बघ ये. बापरे बघा किती माकडे आलेत बघा. राहू एक नंबर. आणि माकडे एन्जॉय करतात, हे बघा थांबले. ये ये चल पुढे पुढे. हे बघा माणसांना घाबरत नाही अजिबात, त्यांच्याकडे चालले बघा. खाऊ घातला. एक मिनिट, ते काहीतरी खायला त्यांना हवं आहे, तर आता आमच्याकडे आहे चोकोचं पाकिट. आता हे आपण बघूया माकडं खातात का. थांबा. हे बघा. चला चला चला. गणपती बाप्पा. चला हा बघा धबधबा मस्त आहे. गाडी खरी उतारावर थांबवले, माकडे एन्जॉय करतात. याला पण काहीतरी हवंय बघा. काय हवंय बाबू? हे का खा, हे घे खा, घे घे खा खा खा. ए भांडू नका रे, भांडू नका. आपला मुंबई गोवा द्रुतगती महामार्गावर लागलेलो आहे. आता पुन्हा आपण काही ठिकाणी बघूया की रस्ता कसा आहे, जातानाचा रस्ता कसा आहे ते बघूया आणि त्याच्यावर समाधान मानूया. कारण येत्या काळामध्ये गणपती येतात, तर त्या निमित्ताने हे बघणं फार गरजेचं वाटतंय. हे बघा फ्लेवर ब्लॉकचा रस्ता आहे आणि सालाबादप्रमाणेच आपल्या आयुष्यात जे दुःख आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे. तुम्ही टॅक्स भरता, तुम्ही सगळे टॅक्स भरता, तुम्ही वस्तूंवरचे टॅक्स भरता, तुम्ही शिक्षणावरचा टॅक्स भरता, तुम्ही सगळे अगदी व्यवस्थित खर्च करता हो, पण तेवढ्यावर भागत नाही. अजून काहीतरी पाहिजे असतं. ते काय पाहिजे असतं याचा शोध अजून तरी लागलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे हा आपला रस्ता 20 वर्ष प्रलंबित आहे. याची म्हणजे मला तरी लाज वाटते. आणि दिवसेंदिवस किती बोलायचं, किती सांगायचं, किती काय करायचं, त्याचं काय त्याला धरबंदच नाही. पण आता ऑप्शन नाही, तर हा रस्ता आपल्याला गोड मानून घ्यायचा आहे आणि आपल्या गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करायची सगळ्यांनी मिळून की हा रस्ता चांगला व्हायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा बाबांनो, खूप शेअर करा. कारण कुठल्या ना कुठल्या तरी अधिकाऱ्यापर्यंत पोचेल, कुठल्या ना कुठल्या तरी मंत्रिमंडळात पोचेल, PA पर्यंत पोचेल. त्यांची पण नातलग मंडळी असतात हो या रस्त्याने प्रवास करणारे, आपलेच नाही. इथे सिंगल लाईन रोड आहे, सिंगलच लाईन आहे. त्याच्यामुळे गणपतीमध्ये इथे जर का 5-5 किलोमीटरच्या लाईन जर लागली नाही ना, तर आपण आपलं नाव बदलणार. बघाल तुम्ही
आठवण काढाल, जे व्हिडिओ बघताय ना, आठवण काढाल. इथे 5 ते 7 किलोमीटरच्या लाईन लागणार आहेत, कारण रस्ता खराब आणि सिंगल रोड, दोन्ही बाजूनी तुम्हाला डबल रोड मिळतोय आणि मध्येच येऊन तुम्हाला सिंगल रोड आहे. त्याच्यामुळे तुम्ही फसणार 100%. बघा आता समोरून रोड एवढा मोठा ट्रक चालला आहे, मला ओव्हरटेक करायला भेटत नाही आहे. समोरून गाडी येते आणि हा मधलाच पॅच आहे जो सिंगल रस्त्याचा आहे, त्याच्यामुळे भयानक लाईन होणार आहे तिथे. त्याच्यात काय विषयच नाही. चलो डायव्हर्जन. हे बघा आता कळलं, इकडून येताना तुम्ही 2 रस्त्यांनी येत आहे. हे बघा, आणि अचानक मध्ये तुम्हाला एकच रस्ता आहे, त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक होणार आणि त्याला आता कोणच काय टाळू शकत नाही सध्या तरी. बघा तर येताना काळजी घ्या, कसं काय यायचं ते बघा. आणि आता आम्हाला लागलेला आहे हा डबल रोड आणि चांगला रोड. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never